आजच्या व्हिडिओमध्ये बोलूया एका कायम चर्चेत असलेल्या विषयावर म्हणजे सोनं. गोल्डबद्दल तुमचं मत काय हा प्रश्न खूप लोक विचारतात. माझ्या मते सोनं म्हणजे सेफ हेवन ॲसेट. जेव्हा मार्केटमध्ये घसरण, महागाई, आर्थिक मंदी यासारख्या परिस्थिती येतात तेव्हा सोनं बहुतेक वेळा आपली किंमत टिकवून ठेवतं. डायव्हर्सिफिकेशनसाठी सोनं खूप महत्त्वाचं असतं. आपला सगळा पैसा एकाच ठिकाणी न ठेवता थोडा हिस्सा सोन्यात ठेवणं रिस्क कमी करू शकतं. साधारणपणे पोर्टफोलिओमध्ये 5% ते 10% सोनं ठेवण्याची अनेक तज्ज्ञांची शिफारस असते. गोल्ड दीर्घकालीन वाढ दाखवतं. तुम्ही 10 ते 20 वर्षांचे चार्ट पाहिले असेल तर कळेल की दीर्घकालीन काळात सोनं हळूहळू पण स्थिर वाढतंय. फिजिकल गोल्डपेक्षा डिजिटल आणि ETF चांगलं. कारण मेकिंग चार्ज नाही, शुद्धतेची चिंता नाही, विक्री करायला सोपं आणि खर्च कमी. पण लक्षात ठेवा, सोनं नेहमी जलद रिटर्न देत नाही. हे स्टेडी परफॉर्मर आहे, स्प्रिंटर नाही. म्हणूनच सोन्यात गुंतवणूक म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेड नाही, तर दीर्घकालीन आर्थिक संरक्षण. सोनं हे तुमच्या पोर्टफोलिओमधील इन्शुरन्ससारखं असतं, चमकतं, स्थिर असतं आणि संकटाच्या काळात मदतीला येतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा आणि आणखीन माहिती हवी असेल तर स्टॉक सखी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.